नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांसह शरद पवारांची साथ सोडली तेव्हापासून काका पुतण्यामध्ये राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू झाली। पहिली चकमक अर्थातच लोकसभा निवडणुकी होती। या निवडणुकीत अजित पवारांनी त्यांच्या पत्नीलाच बारामतीमधून उभे करत थेट शरद पवारांनाच आव्हान दिले होते। सुनेत्रा पवारांचा मुकाबला शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याशी होता। या पहिल्या चकमकीत शरद पवारांनी अजित पवारांवर सहज मात केली। दुसरी चकमक विधानसभा निवडणुकीत झाली। बारामतीमधून अजित पवार स्वतः उमेदवार होते आणि शरद पवारांनी आपला नातू युगेंद्र पवार यांना त्यांच्या विरोधात उभे केले, परंतु लोकसभेचा करिश्मा विधानसभेत दिसला नाही। बारामतीच्या मतदारांनी यावेळी अजित पवारांच्या पाठीशी उभे राहण्याचं ठरवलं आणि शरद पवारांना पहिल्यांदाच बारामती त्यांच्या गृह मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला। त्यानंतर दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या, परंतु शरद पवारांनी भाजप सोबत असणाऱ्यांशी सख्य नाही अशी भूमिका घेतली आणि एकत्र येण्याच्या चर्चेला ब्रेक लागला। शरद पवारांनी जाहीरपणे अशी भूमिका घेतल्यानंतर पुन्हा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दोन्ही गट परस्परांच्या विरोधात उभे ठाकले। स्वतः अजित पवार कारखान्याच्या अध्यक्षपदाचे उमेदवार होते। पवार कुटुंबातील वर्चस्वाची लढाई म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं। शरद पवार हे घरच्या मैदानावरील सामन्यात राखून ठेवलेला एखादा डाव टाकू शकतात अशी चर्चा होती, त्यामुळे अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। शरद पवार यांनी स्वतः आघाडीवर न राहता नातू युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली। या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले एक हाती वर्चस्व सिद्ध केले। 21 पैकी 20 जागा त्यांच्या निळकंठेश्वर पॅनलने जिंकून खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा पराभवाचा धक्का देत बारामतीचे आपणच बॉस असल्याचा संदेश दिलाय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।